नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हलर्समध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो कसगावात. या ठिकाणी दिनांक 26 मार्च 2026 रोजी हिंद केसरी, जयंत केसरी मैदान पार पडतंय. तर त्या मैदानाबद्दल आपण आयोजक आहेत अतुल भाऊ यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. भाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, कसं नियोजन आयोजन असणार आहे? सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि शिव शाहू फुले आंबेडकर ह्या महापुरुषांच्या मायभूमीत शेतकरी वर्गाला कुठंतरी चांगले दिवस यावेत या उद्देशानं आम्ही बैलगाडा शर्यतीला सुरुवात केली. गोसंवर्धनाचा पण विषय प्रामुख्याने त्याच्यामध्ये आहे आणि ह्या सगळ्या शर्यती सुरू करत असताना आम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा आहेत त्यांच्यासाठी दरवर्षी वेगवेगळा पॅटर्न, म्हणजे आमचं जे मैदान आहे ते एक आगळं वेगळं मैदान म्हणून नावारूपास आलेलं आहे. त्या आगळं वेगळं मैदान नावारूपास येत असताना ह्या सगळ्या ज्या महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग आहे ह्या सगळ्या लोकांचं देखील आम्हाला योगदान खूप मोठ्या प्रमाणात लाभलेलं आहे. आणि ह्या वर्षीची जर तुम्ही संकल्पना बघितली, आता गेल्या वर्षी आपण 1 BHK फ्लॅटची संकल्पना घेऊन आलो होतो, तसंच ह्या वर्षी आपण हेलिकॉप्टरची संकल्पना घेऊन आलेलो आहे. हेलिकॉप्टरची संकल्पना आणत असताना देखील आम्ही जी बक्षिसं आहेत ती प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात बक्षिसं देण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे. आणि ह्या वर्षी देखील आम्ही अनुक्रमे प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस असणार आहे ते 5,06,265 आहे. त्याच्यानंतर 3,00,000, 2,00,000, 1,00,000, 62,000, 26,265 अशी 2 बक्षिसं, अशी 7 बक्षिसं आपण ह्या वेळेला सुद्धा देणार आहे. त्याचबरोबर जे सेमीफायनलला 2 नंबरला ज्या गाड्या उतरणार आहेत त्या गाड्यांना देखील आपण 6,265 अशा अनुक्रमे 7 बक्षिसं ती देखील आपण देणार आहे. आणि हेलिकॉप्टरची जी संकल्पना आहे ती तुम्हाला थोडक्यात सांगतो, की बाबा इथं जे गट पास करणारे जी सगळे बैलगाडा चालक मालक असतील, ते ज्यावेळेला सेमीफायनलच्या राऊंडमध्ये जे चिठ्ठ्या निघणार आहेत, त्या सेमीफायनलच्या राऊंडच्या चिठ्ठ्या निघत असताना ज्याची चिठ्ठी पब्लिकच्या बाजूने येईल त्याला आपण हेलिकॉप्टरची राईड देणार आहे. पण ते पण कसं 6 लोकांना हेलिकॉप्टरची राईड आपण मर्यादित केलं आहे. ते जे 6 लकी गटपास विजेते असतील, ज्यांच्या सेमीफायनलमध्ये पब्लिकच्या साईडनं चिठ्ठ्या निघतील, त्या लोकांना आपण ते हेलिकॉप्टरची राईड आपण उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर इथं आमच्या मैदानाला तुम्ही बघितलं प्रामुख्यानं महिलांची संख्या खूप जास्त असते. त्या महिलांच्यात देखील आपण कुपन काढून एक 6 महिलांना आपण हेलिकॉप्टरची राईड देणार आहे. त्याचबरोबर इथं येणारे जे बघायला येणारे जे शौकीन आहेत त्या लोकांना सुद्धा आपण ₹3,000 आणि 100च्या वरती गेलं बुकिंग तर ₹4,000 असं आपण बुकिंग ठेवलेलं आहे. आणि इथली जर प्रवेश फी बघितली, अखिल भारतीय बैलगाडा संघटना जी आहे महाराष्ट्र राज्य, गेल्या वर्षी आम्ही ₹20,00,000चा फ्लॅट जरी दिला असला तर त्यावेळी देखील आम्ही ₹5,000 प्रवेश फी ठेवलेली होती. आणि ह्या वर्षी ₹5,00,000चं बक्षीस देत असताना सुद्धा आम्ही अगदी ₹3,000 प्रवेश फी ठेवलेली आहे. त्यामुळे ती सर्वसामान्य बैल मालकाला परवडणारी प्रवेश फी आहे. त्याचबरोबर आणि मैदानाविषयी जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट फाट्या इथं आम्ही नेहमीच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावर्षी देखील अगदी तुम्हाला ग्रेडरच्या मशीन असतील, स्प्रिंकलरनं पाणी मांडायचं असेल किंवा रोलिंगचा विषय असेल, सगळ्या एकदम गोष्टी इथं सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. अगदी 16 ते 17 फुटाची इथं फाटी उपलब्ध करून दिलेल्या आहे. 1,000 फुटाचा पल्ला आहे. पुढे जरी तुम्ही बघितलं तर 500-550 फुटाचं अंतर, तिथं देखील आम्ही बैलाची योग्य ती काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर इथं सगळ्यांच्यासाठी असं बसायची व्यवस्था, मोठ्या प्रमाणात गॅलरी उभा केलेली आहे. इथं छताची व्यवस्था असणार आहे. आदल्या दिवशी जे बैलगाडा चालक मालक येणार आहेत त्यांच्या इथं बैलांची चाऱ्याची व्यवस्था असेल स्वतःची, किंवा इथं पाण्याची व्यवस्था असेल, सगळे मंडळी इथं येणार आहेत त्यांना सगळ्यांना जेवणाची व्यवस्था असेल किंवा इथं पाण्याची व्यवस्था असेल, तर त्या सगळ्या व्यवस्था इथं अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. आणि माझं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा चालक मालकांना हेच आग्रहाचं निमंत्रण राहील, की तुम्ही सगळ्यांनी ह्या बैलगाडी शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं नोंदी करा आणि सगळ्यांनी उपस्थित राहा. आणि जे आता उन्हाळ्यात मैदान होतंय त्यासाठी बैलांना चारा पाण्याची व्यवस्था, पशुवैद्यकीय अधिकारी आणि इथं ॲम्ब्युलन्स. हो, इथं तुम्ही बघितलं तर फायर ब्रिगेडच्या गाड्या सुद्धा इथं असणार आहेत. त्याच्याबरोबर आपण ॲम्ब्युलन्स जे असेल, इथं कासेगाव सरकारी दवाखाना असेल, ईश्वरपूर सरकारी दवाखाना असेल किंवा वेगवेगळ्या इथं ज्या सगळ्या प्रोव्हिजन आहेत हेल्थशी रिलेटेड, तिथं सगळ्यांना आपण पत्र दिलेले आहेत. ते सगळे लोकं दरवर्षी आम्हाला इथं ॲम्ब्युलन्स असेल, फायर ब्रिगेड असेल किंवा अन्य काही जे सुविधा, पशुवैद्यकीय डॉक्टर असतील किंवा पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या बरोबर एखादा माणूस जरी इंज्युअर झाला तर त्याच्याशी रिलेटेड डॉक्टर सेवा जी आहे ते सगळ्या इथं आपण उपलब्ध केलेल्या आहेत. आतापर्यंत गाड्यांची किती नोंद झालेली आहे काय? आतापर्यंत साधारण मला वाटतं एक 100च्या आसपास नोंदी झालेल्या आहेत. आणि माझं बैलगाडा चालक मालकांना हेच आग्रहाचं विनंती राहील, कळकळीची विनंती राहील, की जास्तीत जास्त संख्येने नोंदी करा, जेणेकरून आम्हाला इथून पुढच्या काळात देखील अशाच मोठ्या प्रमाणात शर्यती होता येतील. अ, ह्या मैदानाच्या रानात सांगा जरा, किती अंतर असणार आहे ह्या पळायला रान? रानाविषयी जर तुम्हाला बघितलं, मी
आता पूर्वी की बा 1000 फुटाचा आपण इथं पल्ला ठेवलेला आहे आणि 1000 फुटाचा पल्ला ठेवत असताना इतर रोलिंग म्हणजे काल दिवसभर रोलिंग करून आपण एकदम चांगली टणक फाटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून बैलांना कुठलाही त्रास होणार नाही. आणि हे मैदान तयार करण्यात तुमच्या कासेगावकरांचं, तुमच्या ग्रुपचं खूप मोलाचं योगदान आहे. कासेगाव मधली मंडळी जी आहेत, सगळं आमचे जे कासेगाव हिंद केसरी मैदान कमिटी आहे, ह्याच्यामध्ये काम करणारी जी सगळी लोक आम्ही स्वतः सगळे आहे, तर त्या सगळ्या लोकांचं बैलगाडी रेषेवरती म्हणजे खूप जास्त प्रेम आहे, बैलावरती खूप जास्त प्रेम आहे. त्यामुळे ही सगळी मंडळी निस्वार्थपणे अगदी प्रामाणिकपणे इथं कष्ट करतात आणि त्या कष्टाचंच चीज असेल की आम्हाला गेल्या वर्षी हिंद केसरीचा किताब मिळाला आणि इथून पुढे येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही सगळी मंडळी जेवढं काही जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करता येतील ते करू. आणि आणखीन आव्हान काय कराल तुम्ही आता? आव्हान हेच राहील की जास्तीत जास्त नोंदी कराव्या, कारण जेवढ्या जास्त नोंदी होतील तेवढं मैदानाला मोठं स्वरूप येतंय. इथून पुढच्या काळात सुद्धा आपल्याला ते मोठे मैदानं भरायसाठी ऊर्जा मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त नोंदी करा आणि जास्तीत जास्त संख्येनं इथं ह्या शर्यतीचा आनंद घ्या. आणि जे मैदानात हेलिकॉप्टर उपस्थित असणार आहे, त्याचा उद्घाटन सोहळा पण असा आगळा वेगळा असणार आहे, त्याविषयी काय सांगाल? हा, तर तो आता एक प्रामुख्याने विषय तुम्ही विचारला तर इथं आता बघितलं महाराष्ट्रात आतापर्यंत कधीच असं म्हणजे हे आपलं कासेगावचं पहिलंच मैदान असेल की ज्याचा उद्घाटन समारंभ हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून केला जाईल. त्या दिवशी रामनवमीचा दिवस आहे, खूप चांगला दिवस आहे, उत्कृष्ट दिवस आहे आणि त्या दिवशी आपल्या मैदानाची ज्यावेळेला सुरुवात होणार आहे, ते सुरुवात होत असताना त्यावेळेला हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून सुरुवात केली जाईल. हेही या निमित्तानं मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो. त्याचबरोबर रामनवमीचा दिवस असल्यामुळे आमच्या इथून एक 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती रामाचं मंदिर आहे, रामलिंग बेट आहे. त्या बेटावरती देखील आपण पुष्पवृष्टी करणार आहे. कासेगावमधील हनुमानाचं मंदिर जे आहे, तिथं देखील आपण पुष्पवृष्टी करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला आणखी आवर्जून एक सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे, की माझं जे घर आहे त्या घराचं नाव देखील रामवती आहे. माझ्या वडिलांचं नाव धोंडीराम आहे, आईचं नाव गुंपावती आहे आणि त्याच्यावरून मी घराचं नाव रामवती ठेवलेलं आहे. तर माझ्या आई-वडिलांच्यासाठी आणि ते माझ्यासाठी श्रद्धास्थान आहे. तर तिथं देखील आम्ही पुष्पवृष्टीचं नियोजन केलेलं आहे. ते या निमित्तानं तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. आणि जे मैदानात हेलिपॅड असणार आहे, ते साधारण मैदानापासून किती लांब असणार आहे किंवा काय? इथून साधारण किलोमीटर अंतरावरती ते हेलिपॅड आहे आणि त्यामुळं इथं मैदानाला किंवा काय ज्या काळजी घ्यायच्या त्या देखील आम्ही त्या बाबतीत सुद्धा घेतलेल्या आहेत. म्हणजे मित्रांनो पहा, म्हणजे मैदानात हेलिकॉप्टरची पण व्यवस्था आहे, पण त्याचा पण विचार केलेला आहे की बाबा कुठल्याही बैलगाडी मालकांना किंवा त्याचं काय प्रॉब्लेम होऊ नये म्हणून भाऊंनी त्याचं हेलिकॉप्टर सुद्धा पण मैदानापासून 1 किलोमीटर लांब ठेवलेलं आहे. भाऊ अजून काय सांगाल या मैदानाविषयी? अजून सांगण्यासारख्या गोष्टी आता बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला सांगितलेल्याच आहेत. इथून पुढच्या काळात सुद्धा हेच सांगेन, की बाबा हे कासेगाव हिंद केसरीचं मैदान जे आहे ते पारदर्शक आणि कुठल्याही बैलगाडी मालकावरती इथं म्हणजे गेल्या बरीच वर्ष झालं आम्ही मैदान घेतोय. त्या काळात सुद्धा कधी कुठल्याही बैलगाडा मालकावरती अन्याय झाला नाही आणि आमचं जे मैदान आहे ते महाराष्ट्रातलं एक पारदर्शक जिथं खऱ्याला न्याय दिला जातो आणि तेच इथं ह्या वर्षी देखील होईल आणि इथून येणार पुढच्या काळात सुद्धा होईल हे मी एकदा अगदी प्राऊडपणे अभिमानाने सांगू इच्छितो. कारण इथं जी काम करणारी जी सगळी मंडळी आहेत ते अगदी निस्वार्थ भावनेनं काम करतात. जो येणारा बैलगाडा मालक असेल तो कोणीही गावचा असू दे, परगावचा असू दे, कितीही लांबून आलेला असू दे, इथं सगळ्यांना सर्वांना समान न्याय आणि समान संधी दिली मैदानाचं लोकेशन नक्की म्हणजे कुठल्या बाजूला असणार आहे? मैदानाचं लोकेशन जे आहे ते नॅशनल हायवे 48 जे आहे टुवर्ड्स मुंबई म्हणजे ज्यावेळेला आपण कोल्हापूरहून मुंबईला जात असताना कासेगावपासून एक अर्धा किलोमीटर अंतरावरती पश्चिम बाजूला आहे. तुम्ही पुणे, मुंबई, कराडवरून जर येत असाल, त्या भागातून येत असाल तर त्या भागातून येत असताना तुम्हाला कराडपासून एक 15 किलोमीटर अंतरावरती तुम्ही आला की उजव्या बाजूला तुम्हाला ते मैदान दिसेल. कासेगाव हे गाव आहे आणि तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मित्रांनो हायवे लगतच मैदान असून या मैदानावर आपण मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून आपल्या या मैदानाची शोभा वाढवावी. धन्यवाद.